इथे कैरीचं पन्हं करायला मी 3 कैऱ्या घेतल्या आहेत. त्यांचं वजन सुमारे 350 ग्रॅम इतकं आहे. आता 350 ग्रॅम आहेत कैऱ्या, तर त्याला 350 ग्रॅमच गूळ लागणार आहे. आता मी ह्या कैऱ्या पील करून घेते आहे. पील करून घेतल्या आहेत. आता मी त्याचे असे काप करून घेतले आहेत. आता ते आपल्याला उकडायचे आहेत. त्यासाठी मी टोपात तळ भरेल इतका पाणी घेतलं आहे आणि त्याला उकळं काढले. आता साधारण ते असे बोट चेपे झाले काप की ते काढून घ्यायचे. असं त्याचं टेक्स्चर साधारण तयार होतं, जेणेकरून आपण ते मिक्सरला लावू शकतो. आता मिक्सरमध्ये हे वाटप टाकायचं, गूळ टाकायचा, काप टाकायचे, वेलची पूड टाकायची 1 चमचा आणि 1 चमचा मीठ टाकायचं 1 टीस्पूनभर. आता मिक्सरला हळूहळू पल्स द्यायचे. आता ह्या पल्समध्ये रेडी आहे आपलं बॅटर, जे आपल्याला कैरीचं पन्हं करण्यास उपयोगी आहे. अतिशय सुगंधी बॅटर झालेलं आहे वेलची पूड टाकल्यामुळे. आता मी हे 2 चमचे थंडगार पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये बर्फ टाकला आहे. 2 चमचे पल्पमध्ये होऊन जाते छानसं सरबत. हे बघा, सरबत रेडी. उन्हाळ्यावर मात करण्यासाठी कैरीचं पन्हं रेडी.